हम तुम्हारे साथ हैं। अभिजीत दीपके आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अभिजीत दीपके आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारत माता की जय। वंदे मातरम। पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा जय असो। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने सोनम वांगचुक आणि अभिजीत दीपके यांचं जे दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांसाठी आंदोलन चालू आहे, जे पेपरफुटीचे प्रकार घडत आहेत त्याच्या विरोधात, नीटचे जे पेपर फुटले त्याच्या विरोधात जे विद्यार्थ्यांसाठी दिल्लीमध्ये आंदोलन चालू आहे, नवे देशभर सगळीकडेच आंदोलन चालू आहे, त्या आंदोलनाला सपोर्ट करण्यासाठी, जाहीर पाठिंबा देण्यासाठी आणि त्या आंदोलनाची जी मागणी आहे, धर्मेश प्रधान सन्माननीय केंद्रीय मंत्री यांचा राजीनामा मागण्यासाठी ते आंदोलन चालू आहे। आणि त्या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने अगस्ती महाविद्यालय अकोले येथे फार मोठे आंदोलन करण्यात आले होते। त्या आंदोलनात शेकडो विद्यार्थी त्या महाविद्यालयातील उपस्थित होते। आमची ही अकोले तालुक्याच्या वतीने तीच मागणी आहे की विद्यार्थ्यांच्या जीवाशी जो खेळ चालू आहे या केंद्र सरकारचा, तो कुठेतरी थांबावा। वर्षभर विद्यार्थी मेहनत करतात, नीटची परीक्षा असेल, CETची परीक्षा असेल, इतर ज्या एंट्रन्स एक्झाम आहेत त्या एक्झामच्या तयारीसाठी वर्षभर, 2-2 वर्ष, 4-4 वर्ष MPSC असेल या परीक्षांचा तयारी करतात आणि अचानक एके दिवशी कळतं की तो पेपर फुटला। म्हणजे लाखो विद्यार्थी ज्या वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झामच्या माध्यमातून अभ्यास करतात, त्यांचं जी मेहनत आहे, अभ्यास आहे, ते सगळं परत पाण्यात जातं आणि याचे दुष्परिणाम पण झालेले आहेत। आज नीट पेपर फुटे प्रकरणी कित्येक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। त्यांना जे टेन्शन आणि प्रेशर आलेलं असतं पेपर फुटल्यानंतर आणि एक्झाम कॅन्सल झाल्यानंतर, त्या टेन्शनपायी खूप विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। मला तर असं म्हणायचं आहे की या केंद्र सरकारवरती ज्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत त्याला जबाबदार धरून धर्मेश प्रधान शिक्षण मंत्री असतील किंवा केंद्र सरकार असेल, यांच्या सगळ्यांवरती 302चे गुन्हे दाखल झाले पाहिजेत। कारण हे आत्महत्या नसून खूनच आहेत असं आम्ही मानतो आणि याचा संपूर्ण निषेध करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी मोठं आंदोलन केलेलं आहे। त्याचप्रमाणे अकोले पोलीस स्टेशनला आम्ही आज आता इथे उपस्थित आहोत, त्यांनाही निवेदन दिलेलं आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्याचप्रमाणे युवा नेतृत्व माननीय आदरणीय आदित्यजी ठाकरे, अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख जगदीश चौधरी, तालुका प्रमुख महेशजी नवले, जिल्हा संघटक अमोलजी बोराडे, आमचे दुसरे तालुका प्रमुख सन्माननीय संतोषजी मुतडक, आमचे माधवराव तिटमे, त्याचप्रमाणे दिलीप नवले, त्याचप्रमाणे या शहराचे शहर प्रमुख नितीन नाईकवाडी, अजित हासे, आमचे दिलीप नवले आणि आमचे सर्व पदाधिकारी, आमचे अतुलजी लोटे, बाळासाहेब देशमुख, युवा सेना प्रमुख, तालुका प्रमुख गणेशजी आसोले, सलमान शेख बाळासाहेब, ही सर्वच मंडळी या ठिकाणी आज आम्ही या सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी, पक्षाच्या वतीनं पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आम्ही अकोले पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आलो आहे। या तत्पूर्वी आम्ही अगस्ती महाविद्यालयाच्या गेट समोर 400 ते 500 विद्यार्थ्यांसह आणि अकोले तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांसह फार मोठं आंदोलन केलं आणि ते या ठिकाणी त्या आंदोलनाला फार मोठं यश आलंय। खऱ्या अर्थानं या देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री आणि शिक्षण मंत्री प्रधान आणि त्याचप्रमाणे या राज्याचा शिक्षण मंत्री दादा भुसे, या सर्व लोकांनी खऱ्या अर्थानं आता या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे अशी मी या निमित्तानं मागणी करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज अकोले तालुका शिवसेनेच्या वतीनं केंद्र सरकारने ज्या जुलमी पद्धतीने सोनम वांगचुक सारख्या एका ज्येष्ठ समाजसेवकाला
जो या देशातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी गेले 19 दिवस उपोषण करीत होते, लोकशाही मार्गाने उपोषण करीत होते, अशा सोनम वांगचुक यांना दडपशाहीनं त्या ठिकाणी उचलून अज्ञातस्थळी स्थानबद्ध केलं. त्याचा निषेध म्हणून काल दिल्लीमध्ये संपूर्ण देशातून लाखो विद्यार्थी कॉक्रोच पार्टीचे अभिजित दिपके या त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने दिल्लीमध्ये उपस्थित आहेत. आपण सर्वांनी इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडियावर पाहिलं असेल, प्रचंड दडपशाही या देशातल्या केंद्र सरकारची संपूर्ण देशामध्ये चालू आहे. आणि म्हणून अकोले तालुक्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं, शिवसेनेच्या वतीनं आज अकोला महाविद्यालयावर केंद्र सरकारचे जे काही शिक्षण मंत्री आहेत धर्मेश प्रधान यांच्या काळामध्ये जो नीटचा घोटाळा झाला आणि त्या नीटच्या घोटाळ्यामुळे या देशातील सर्वसामान्य कुटुंबातील 26 निरपराध मुलांनी आत्महत्या केली. आमचे जिल्हा प्रमुख म्हटल्याप्रमाणे वास्तव खरं आहे, ती आत्महत्या नसून तो एक प्री प्लॅन मर्डर आहे. आणि म्हणून त्या मर्डरची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्या ठिकाणी धर्मेंद्र प्रधान यांचा तात्काळ राजीनामा झाला पाहिजे, ही माफक अपेक्षा त्या ठिकाणी सोनम वांगचुक यांनी व्यक्त केली. पण हे निर्डावलेल्या गेंड्याच्या कातडीचं सरकार हे देशामध्ये बसलेले आहेत आणि यांना यांच्या मर्जीप्रमाणे हा देश चालवायचा आहे. आणि म्हणून लाखो लोक या ठिकाणी या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत. आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी परवा मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून संपूर्ण राज्यभर आज शिवसेना पक्षाच्या वतीनं गावागावामध्ये सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ, अभिजित दिपके यांच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी प्रक्षोभक आंदोलन होत आहेत. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सरकारविषयी अत्यंत नकारात्मकाची भावना या निमित्तानं निर्माण होणार आहे. येणाऱ्या काळामध्ये हेच विद्यार्थी, हेच उद्याचं भविष्य, हेच या देशाचं उद्याचं भविष्य या सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची मागणी संपूर्ण देशामध्ये सुनामीच्या लाटेच्या निमित्ताने निर्माण झाली आहे. आणि म्हणून अकोला तालुक्यामध्ये सुद्धा याची थिणगी आम्ही आज अकोला महाविद्यालयामध्ये आमच्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या वतीनं आज या ठिकाणी सुरू केली. अकोला महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी रस्त्यावर उत्स्फूर्तपणे आले. खऱ्या अर्थाने रस्ता रोको करायचा नव्हता, परंतु भावना अत्यंत महत्वाची आहे, तीव्रतेची आहे. आणि म्हणून प्रतिकात्मक म्हणून आम्ही त्या ठिकाणी अर्धा तास त्या ठिकाणी रस्त्यावर उतरलो. लोकांची गैरसोय झाली असेल, पण प्रत्येकाच्या कुटुंबातील मुलाला जो शिक्षण घेतोय, न्याय व्यवस्थेमध्ये लढतोय, स्वतःच्या मुलांसाठी, आयुष्यासाठी लढतोय, त्यांना न्याय देण्यासाठी खऱ्या अर्थाने लोक रस्त्यावर उतरलेत. आणि म्हणून आम्ही याची सुरुवात केली आहे. ही थिणगी आहे, याचा वनवा पेटल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि केंद्र सरकारला जर शरम असेल तर त्यांनी लवकरात लवकर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन या सगळ्या गोष्टीची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, अशा प्रकारची मागणी मी अकोले तालुका शिवसेनेच्या वतीने आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संतोष. सन्माननीय उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांचा आज पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार अकोले तालुक्यातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी जे दिल्लीमध्ये केंद्र सरकारने या मुलांवर आणि सोनम वांगचुक यांना उचललं, त्यांनी एक शांततेने आंदोलन करत असताना अचानक त्यांच्यावरती लाठी हल्ला केला. त्याच्या निषेधार्थ आज सर्व पदाधिकारी शिवसेनेच्या वतीने आम्ही आज आंदोलन केलेले आहे. या आंदोलनाला सर्व शिवसेना पक्षाच्या वतीने आम्ही पाठिंबा देतो आणि या सरकारचा जाहीर निषेध करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने अकोले तालुक्यामध्ये एक तीव्र आंदोलन करण्यात आलं. दिल्ली येथे जंतर मंतर मैदानावर सोनम सरांचं जे आंदोलन चालू होतं, त्यांच्या आंदोलनाला खोडा घालण्याचं काम या सरकारने केलं. कारण ते शांततेत चालू होतं. सरकार एका बाजूने म्हणतं शांततेत आंदोलन करा, शांततेत न्याय मागा. ज्यावेळेस ही शांतता तेच भंग करण्याचा प्रयत्न करतात, ज्यावेळेस त्यांना उचलून नेलं जातं, त्यावेळेस कुठं जातं हे सरकार. अशा या सरकारचा आम्ही सर्व निषेध करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. काल त्या ठिकाणी 3 लाख विद्यार्थी त्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले होते. आणि ते 16 वर्षाचे विद्यार्थी ज्यांच्यावरती लाठीचार्ज केला, ज्यांच्यावरती अश्रुधुराचे नळकांडे फेकले गेले, कशासाठी हे करताय तुम्ही? जी भविष्यातील जी पिढी आहे ती संपवण्यासाठी करताय का? लाज वाटली पाहिजे या सरकारला. आपण काय करतोय काय नाही, ज्या विद्यार्थी जे देशाचे भविष्य म्हणता तुम्ही, तेच संपवण्याच्या मागे लागले. त्यामुळे हे आमच्यासारख्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला हे कुठेही मान्य नाही. म्हणून आम्ही सर्व
पदाधिकारी अकोले या ठिकाणी आंदोलन करून तहसीलदार आणि पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. त्याबद्दल या ठिकाणी उपस्थित असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे सर्व पदाधिकारी, आम्ही आज सकाळीच काल परवापासून जे देशामध्ये आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाच्या संदर्भात एका आंदोलनाने, अण्णा हजारेच्या आंदोलनाने केंद्रातलं सरकार खाल्लं होतं आणि यानंतर आत्ता जे आंदोलन चालू आहे का जो माणूस देशाच्या हितासाठी लढतोय, सैन्यासाठी लढतोय, सर्वसामान्य जनतेसाठी लढतोय, सामान्याचं पोरग हे 5 कोटी भरून MBBS होऊ शकत नाही, MD होऊ शकत नाही. जे विद्यार्थी शिकून अहोरात्र प्रयत्न करून स्वतः डिग्री मिळवून स्वतःचा प्रपंच आणि समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करतात, मात्र याच मूळ गोष्टीला हात घालून सामान्यांची मुलं ही मोठी होऊ नये म्हणून पेपर फुटीतून जी लोक धनदांडकी आहेत, श्रीमंत आहेत, त्यांचीच मुलं कशी डॉक्टर इंजिनियर होतील आणि कमी शिकून कमी अक्कल असताना सर्वसामान्य माणसाला मारायला कशी मोकळे सोडतील ते, असा प्रयत्न या एप्स्टीन फाईलचा याच्यात आधार आहे थोडासा. यांना लोकांची लोकसंख्याच कमी करायची म्हणून चुकीच्या पद्धतीचे डॉक्टर तयार करायचे आहेत, हे नकोय. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काल परवाच मुंबईत आंदोलन केलं प्रत्यक्षपणे अगोदर आणि नंतर ते दिल्लीला गेले. दिल्लीला त्या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या पाठीमागं आम्ही, आमचे पदाधिकारी, आमचा पक्ष आहोत. भविष्यातही आम्ही हा लढा, अशा प्रकारच्या चुकीच्या लढ्याबाबत सर्वजण एकत्रितपणे लढा देऊ. एवढेच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. मोदी आणि शहा या 2 रेड्यांनी हा देश अक्षरशः भुईसपाट करायचं कार्यक्रम चालवलेला आहे. यांनी तोंडात बोळे घातलेले आहेत, कानात खुट्ट्या ठोकलेल्या आहेत आणि डोळ्यांची खासड झालेली आहेत. त्यांच्या मेंदू एफटिंक गहाण ठेवलेला आहे. त्यांना देशातल्या कुठल्याही घटकाचा आवाज ऐकायला येत नाही. म्हणून ह्या देशातला जो असंतोष आहे याचं नेतृत्व, तरुणांचं नेतृत्व अभिजित दिपके करतोय आणि देशातल्या सर्वसामान्यांचं नेतृत्व सोनमजी वांगचूक करतायत. परंतु ज्या पद्धतीने यांनी ही जी कृती चालवलेली आहे दडपशाहीची, याच्या विरुद्ध अतिशय देशामध्ये प्रचंड मोठा संताप आहे आणि या संतापाचं नेतृत्व भविष्यामध्ये महाराष्ट्राला करायचं आहे आणि ते माननीय उद्धव साहेब करतायत. म्हणून त्यांना पाठिंबा देण्यासाठी, त्यांचेही हात बळकट करण्यासाठी आणि उद्याचा हा देश पुन्हा वैभवशाली आपल्याला उभा करायचा असेल तर ह्या देशामध्ये हा जो असंतोष उठलेला आहे, जनता जी यांच्या कारभाराची गठडी बांधणार आहे, त्यालाही एक गाठ आपल्या तालुक्याच्या वतीनं दिली पाहिजे. असं म्हणून आम्ही जे आंदोलन आता उभं केलेलं आहे यांचा नायनाट होईपर्यंत हे असंच पुढं वाढत जाईल आणि अगदी यश मिळेपर्यंत हे आंदोलन संपणार नाही ही ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देशात सुरू असलेल्या जंतर मंतरवर सामाजिक कार्यकर्ते आणि अभियंता असलेले सोनम वांगचूक यांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे गेले 20 दिवसांपासून, हा माणूस त्या ठिकाणी उपोषणाला बसलेला असताना देशाचा पंतप्रधान मोदी असेल, गृहमंत्री शाह असतील किंवा ज्यांनी शिक्षण क्षेत्राची वाट लावली असे धर्मेंद्र प्रधान असतील किंवा शासनाचा कुणीही पदाधिकारी साधा चर्चेला जात नाही, ही अत्यंत निर्लज्ज आणि चुकीची गोष्ट असून महाराष्ट्रामध्ये आदरणीय पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी सर्वप्रथम या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिल्यानंतर महाराष्ट्रात आणि देशामध्ये एक आंदोलनाची राळ उठली असून काल जंतर मंतरवर साधारणतः 3 लाख लोक होते. 3 लाख लोकांना दडपण्यासाठी आपण जर प्रसारमाध्यमांवर पाहिलं असेल, अश्रुधुराचे नळकंड काय, महिलांवर अत्याचार काय, त्यांचं रक्त निघूपर्यंत मारलं, खोटे नाटक सगळं करून कपडे फाडून अक्षरशः आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न चालू आहे. परंतु आता आपण जर बघत असाल तर एप्स्टीन फाईल सारख्या अत्यंत नालायक कृत्यामध्ये या देशाचे पंतप्रधान आणि हे सगळे राज्यकर्ते बुडालेले असल्याने सामाजिक प्रश्नांवर यांना बोलण्यासाठी कोणताही वेळ नाही. सामाजिक आंदोलन दडपले जाण्यासाठी यांचे जाणीवपूर्वक प्रयत्न चालू आहेत. परंतु देशातला खऱ्या अर्थाने युवक जागा झाला असून ज्या नीटच्या माध्यमातून आपल्या देशात चांगले डॉक्टर्स घडणार आहेत, ते नीटचे पेपर फोडणे, TET सारखा शिक्षणाचा पेपर फोडणे, अशा पद्धतीनं शिक्षण शिकू द्यायचं नाही, शिक्षण जाणीवपूर्वक खालपर्यंत जाऊ द्यायचं नाही. शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र, या महाराष्ट्राला कुठेतरी छेद देऊन यामध्ये लोकांमध्ये चुकीचा संभ्रम निर्माण करायचा. आज देश रसातळाला जात असताना, आज सगळ्या सीमा धोक्यावर असताना यांना कुणालाही देशाचा पडलेला नाही, हे कदाचित देश सोडून पळून जातील की काय असं वाटायला लागलं. आणि म्हणून आंदोलनाच्या माध्यमातून सुरू असलेलं हे आंदोलन सोनम वांगचूक साहेब ज्यांनी आपल्या सैनिकांसाठी,
देशात चांगलं काम केलं. लेह लडाखमध्ये अत्यंत चांगलं काम करून त्यांनी सैनिकांसाठी टेंट तयार केले. त्या थंडीच्या वातावरणामध्ये कसं राहता येतील याच्याबाबत संशोधन केलं. अभियंता असलेल्या या माणसानं चांगलं काम केलं आणि 20 दिवसांपासून मागणी काय आहे तर त्या धर्मेंद्र प्रधान नावाच्या यांनी शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, परंतु त्यांच्याशी चर्चा करत नाही. म्हणून आता तरुण जागा झाला असून अभिजित दिपके आपल्या महाराष्ट्राचा आयडॉल ठरलेला आहे. तो आपल्या महाराष्ट्राचा असल्यानं त्याने देखील दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा या म्हणीप्रमाणे त्यांनी तिथं आंदोलन चालू केलं आणि आता जे आंदोलन एकदम उच्च पातळीवर गेलेलं आहे त्याला पाठिंबा देणं आपल्या नैतिक जबाबदारी आहे. आणि उद्धव साहेबांनी जी आंदोलनाची भूमिका घेतली त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून अकोले तालुक्यातील आम्ही सर्व शिवसैनिक, सर्व पदाधिकारी आम्ही देखील या आंदोलनात उतरलेलो आहे. आत्ताच कॉलेजवर आंदोलन झालं. उद्या 2 दिवसात न्याय नाही मिळाला तर यापुढे आंदोलन वाढत नेऊ. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.